काल रात्री जेवणामध्ये मी ढेसाची भाजी बनवली होती. ती मी कशी बनवली ती आज मी तुमच्यासोबत शेअर करते. चला तर पहिल्यांदा ढेसा व्यवस्थित कट करून घेतला, तो धुवून घेतला आणि नंतर पाण्यामध्ये मीठ टाकून तो व्यवस्थित शिजवून घेतला. नंतर तव्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरं, हिंग आणि कांदा टाकून तो व्यवस्थित परतून घेतला. नंतर कांदा व्यवस्थित परतून झाल्यावर त्यामध्ये कोरडे मसाले घातले, जसे की हळद, गरम मसाला, धनेपूड आणि आपल्या घरातली चटणी म्हणजेच आपला कांदा लसूण मसाला. तो व्यवस्थित परतून घेतला, की त्यामध्ये ढेसा टाकून घेतला शिजवलेला, तो परतून घेतला आणि नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, कारळ्याची चटणी आणि मीठ. आमच्या सातारी स्टाईलमध्ये कारळ्याची चटणी यामध्ये घालतात आणि तो व्यवस्थित परतून घेऊन मग ते झाकून ठेवलं आणि ते व्यवस्थित शिजवून दिलं आणि अशा पद्धतीने मी केली होती काल ढेसाची भाजी. कोणी कोणी खाल्ली आहे ही ढेसाची भाजी आणि तुमच्या इकडे याला काय म्हणतात तेही मला सांगा. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.